आपल्याला माहिती आहे आता आपण वाढवण बंदर करायला घेतलेला आहे आणि वाढवण बंदर करताना एक गोष्ट मी निक्षून सांगितलेली आहे, काहीही झालं तरी भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. 10 लाख रोजगार त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि तो रोजगार भूमिपुत्रांना आम्ही देणार आहोत. आणि जर भूमिपुत्रांचा रोजगार त्या ठिकाणून कोणी काढण्याचा प्रयत्न केला, या पालघर जिल्ह्याच्या आमच्या भूमिपुत्रांना, या डहाणूच्या आमच्या भूमिपुत्रांना जर त्या ठिकाणून कोणी वंचित करण्याचा प्रयत्न केला तर हा देवाभाऊ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल हे चालणार नाही आणि भूमिपुत्रांना रोजगार दिल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये. आज आपल्याला माहितीये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एअरपोर्टचं काम त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. एक नवीन मुंबई आपल्याला तयार करायची आहे. पुढच्या काळामध्ये हा सगळा भाग एक पर्यटनाकरता अत्यंत सुंदर अशा प्रकारचा भाग आपल्याला तयार करायचा आहे. पण या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला आमचं म्हणणं ऐकणारा अशा प्रकारचा नगराध्यक्ष द्यावा लागेल की जो मोदीजींनी जो संदेश दिलेला आहे, मोदीजींनी विकासाचा जो काही ब्ल्यूप्रिंट तयार केलेला आहे, आराखडा तयार केला आहे, त्या आराखड्याला अस्तित्वात आणणारा अशा प्रकारचा आमचा भरत राजपूत. मी तुम्हाला विनंती करतो, तुमचा आशीर्वाद भरतच्या पाठीशी, या सगळ्या उभेऱ्या सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार त्या सगळ्या नगरसेवकांच्या पाठीशी आपण उभा करावा आणि डहाणूला या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करू. 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.